गोष्टी तुम्हाला कायद्याने मिळणार आहेत त्या गोष्टींमध्ये राजकारण आणण्याचं काहीही कारण नाही. मी कितीही भाषण ठोकले, मी ते कितीही बसले म्हणले मी आमरण उपोषण करण्याने कायदा बदलत नसतो. कायद्याने जी गोष्ट तुम्हाला मिळणार आहे त्याच्यासाठी या निवडणुकीमध्ये राजकारण आणण्याची गरज नाही. उपोषण करूनच माझ्या समाजाला मिळाले. आतापर्यंत 1.25 करोड मराठ्यांच्या लेकरांचं कल्याण झालंय माझ्या उपोषणामुळे झाले आणि पुढच्या उपोषणामुळे सभामुळे राहिलेलं सुद्धा मिळणार. पण उगाच ढुसणे हाणू नका म्हणा विनाकारण. मी जर ढुसणे आणायला लागलो ना तर मग मी कोणाला सोडित नाही. उगाच मी तुमच्या वाटाला गेलेलो नाही, माझ्या वाट्यावर यायचं नाही. मी आतापर्यंत कसलाच बरं शब्द आणखीन काढलेला नाही की ते वाईट आहेत का चांगले आहेत का कसले आहेत. बळच जर मग अंगावर घ्यायचा प्रयत्न केला तर मी मागं सरकारणार. कारण पूर्वी वेगळं होतं, माझा समाज एक नव्हता. तुमचं साधच होतं. आम्हाला आमच्यावर अन्याय करायला ते करायला माझा समाज एक आहे. आता अन्याय खपून घेत नसतो, ऐकत बी नसतो. पण कोणीतरी आवाहन केला आणि सांगितलं मी जरांगे पाटलांवर टीका केली. मी जरांगे पाटलांचं नावच घेतलं नाही गेल्या वर्षभरात त्यांच्या. कधी मी कुणावर टीका केली नाही आणि टीका केली तरी पंकजा गोपीनाथ मुंडेची औलाद आहे. फरक शब्द मागे घेत नसते. ताज्या बातम्यांसाठी बेल आयकॉन दाबून चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.